सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलीस मारहाणीतच झाल्याचं न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे। असं ठपका ठेवण्यात आलेला आहे। गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर दाखल झालेला आहे। संबंधित सर्व पोलिसांना नोटिसा बजावून उत्तर मागितले जाणार आहे। पोलिसांकडूनही प्रकरणाबाबत अहवाल आलेला आहे आणि कागदपत्र देखील दाखल झालेत। परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार पोलीसच आहेत असं ठपका ठेवण्यात आले। या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे। मनश्री, परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो मृत्यू झालेला होता, या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचा अहवाल समोर आलाय। न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात पोलिसांवरच हा ठपका ठेवण्यात आलेला आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीतच झाला असल्याचं या अहवालात म्हणण्यात आलेलं आहे। परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहेत। त्यांना परभणी जिल्ह्यातल्या नागमोढा पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आली असा ठपका न्यायदंडाधिकाऱ्यांनी चौकशीअंती ठेवलाय। 451 पानी गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर दाखल करण्यात आलाय। त्यामुळे आयोगाने सुद्धा याची गंभीर दखल घेतली आहे। संबंधित सगळ्या पोलिसांना नोटिसा बजावून त्यांच्याकडनं उत्तर सुद्धा मागितलं गेलंय। सोमनाथ सूर्यवंशी यांचा 15 डिसेंबरला न्यायालयीन कोठडीत असताना तुरुंगात मृत्यू झाला होता। तेव्हापासून हे प्रकरण तापलेलं होतं। चौकशीची मागणी करण्यात येत होती। गोपनीय अहवाल आता राज्य मानवाधिकार आयोगासमोर दाखल झालाय। त्याच्यामुळे पोलिसांना सुद्धा नोटिसा बजावण्यात आलाय। अधिकचा तपास सुद्धा सुरू आहे। मुख्य सचिव आणि गृह सचिव यांना देखील ही नोटीस देण्यात आलेली आहे। न्यायदंडाधिकाऱ्यांच्या चौकशीचा गंभीर निष्कर्ष आता समोर येतोय। त्याच्यामुळे या प्रकरणाला आता गंभीर आणि वेगळं वळण त्याला बघायला मिळत आहे। मनश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।